ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा भाग त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो. पण आजही अनेक पुरातन ऐतिहासिक गोष्टी आपल्याला या भागात पाहायला भेटतात, ज्यातील काही गोष्टी या प्रसिद्धीपासून दूर आहेत, परंतु तितक्याच महत्त्वपूर्ण देखील आहेत. तर अशाच एका ठिकाणी आज आपण जाणार आहोत, ज्याचा संबंध थेट त्रेतायुगाशी जोडला जातो. या जागेबद्दलची फारशी माहिती आपल्याला इंटरनेटवर तसेच लिखित स्वरूपात पाहायला भेटत नाही. त्यामुळे आपण तिथे असणाऱ्या बाबांकडून या ठिकाणांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे असणाऱ्या दुसऱ्या बाबांची प्रकृती खूप खराब असल्यामुळे जास्त काही आपल्याला माहिती मिळू शकली नाही. पण जेवढी माहिती मिळाली तेवढी या व्हिडिओत तुम्हाला पाहायला नक्कीच भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आजोबा गडावर जाऊन वाल्मिकी ऋषींची समाधी बघितली आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आज देखील आपण अशाच एका जागेवर जाणार आहोत, जी की खूप कमी लोकांना माहीत आहे पण तितकीच महत्त्वाची आहे. तर टायटल आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठे जाणार आहोत. त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता निघूयात आणि आपण बघूयात तिथे जाऊन की कशी आहे ती जागा. मुरबाड शहरापासून साधारणतः 36 किलोमीटर अंतरावर माळ आणि शिरोशी या दोन छोट्या गावांच्या मध्ये माळमठ वसलेला आहे. असे म्हणतात की पूर्वी हा भाग दंडकारण्याचा भाग होता, त्यामुळे येथे अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली. माळमठात आपल्याला शृंग ऋषींची समाधी मंदिर पाहायला भेटते. तसेच इथून 17 ते 18 किलोमीटर असलेल्या आजोबा गडावर आपल्याला वाल्मिकी ऋषींची समाधी पाहायला भेटते. त्यामुळे यावरून हे सिद्ध होते. पण मित्रांनो, इथे यायला सार्वजनिक वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे तुम्ही इकडे येण्याचा विचार करत असाल तर स्वतःचं वाहन घेऊन येणं अतिशय उत्तम ठरेल. तर मित्रांनो, फायनली आता आपण मठाच्या इथे पोचलोय. तर आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात मठ. मठात प्रवेश करण्यासाठी आपल्याला छोटीशी कमान पाहायला भेटते. कमानीतून आत आल्यावर आपल्याला खूप शांतता जाणवते. या मठाच्या आवारात अनेक समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. यावरून किती वर्षांचा इतिहास या जागेला लाभला आहे हे लक्षात येतं. या समाध्यांच्या बाजूला एक पुरातन दीपमाळ देखील आहे. काळाच्या ओघात थोडे बदल जरी झाले असले तरी या दीपमाळेचं अस्तित्व आजही इथल्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देत उभं आहे. मठात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथमतः योगी वैतरणीनाथांची जिवंत समाधी पाहायला भेटते. पूर्वी धर्मनाथ नावाने प्रसिद्ध असलेले शिरोशी येथील साधू 24 वर्ष त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वैतरणा नदीकाठी राहिले. जेव्हा ते माळ मठाधिपती म्हणून आले तेव्हापासून त्यांना वैतरणीनाथ म्हणून भाविक भक्त ओळखू लागले. बाजूलाच शिरोशी गावातील मूळ रहिवासी मल्हारराव देशमुख यांचा फोटो देखील दिसतो. त्यांनीच माळमठाचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते. तसेच बाजूलाच आपल्याला गोरक्षनाथांचं मंदिर देखील पाहायला भेटतो. या मंदिरात आपल्याला गोरक्षनाथांची उभ्या अवस्थेतली मूर्ती पाहायला भेटते आणि बाहेरच यज्ञकुंड देखील आहे. या मठातच एक खोली देखील आहे, जिथे चुलीवर जेवण बनवलं जातं. अनेक भाविक भक्त आले की येथे जेवण करूनच जातात. तुम्हाला पाहिजे ना? नाही घेतलं. तर मित्रांनो, या मठावर जे बाबा असतात ते आता आपल्या सोबत आहेत. तर बाबा, तुमचं नाव काय? ज्ञाननाथ. ज्ञाननाथ. अच्छा. तर हा जो मठ आहे इथे, तर तो कधीपासून आहे इथे? 135 वर्ष झाली याला. अच्छा. आणि या मठात आपल्याला काय काय बघायला भेटते? मठ आहे गोरक्षनाथ महामठ, गोरक्षनाथांचं आहे. अच्छा. तिथे नाथ संप्रदायाची दीक्षा होते आणि नाथ संप्रदायाची इथे परंपरा चालू आहे. आध्यात्मिक विद्या ज्याला पाहिजे असेल, आध्यात्मिक अध्ययनामध्ये ज्याचं लक्ष असेल त्याला अभ्यास करण्याचं ठिकाण आहे. अच्छा. आणि इथे शृंग ऋषींची समाधी पाहायला भेटते आपल्याला, बरोबर? तर आता बऱ्याच ठिकाणी मी वाचलंय किंवा बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, तर लोकांना असं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आहे की काही लोक बोलतात की शृंग ऋषी वाल्मिकी ऋषींचे भाऊ होते
किंवा शृंग ऋषी हे वाल्मिकी ऋषींचे गुरु होते असं, तर नेमकी काय आहे? शृंग ऋषी आणि वाल्मिक ऋषी हे दोन्ही गुरुबंधू. अच्छा हे दोन्ही गुरुबंधू, एकाच गुरुचे दोन्ही शिष्य. अच्छा. एक होते त्यांना लेखासिद्धी, त्यांनी जे लिहिलं ते सगळं घडलं रामायण, वाल्मिक ऋषी. अच्छा. आणि शृंग ऋषींच्या पासून पुत्रकामेष्ट यज्ञ झाला. अच्छा. त्यांना इथून तिकडे अयोध्येला नेऊन, दशरथ राजाला मुलं नव्हती ना त्या टायमाला, ह्याच्याकडून यज्ञ केला. तेव्हा राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत बरोबर हे पंचायतून जन्माला आलं त्यांच्या प्रसादापासून. बरोबर. आणि तर ते म्हणतात ना, दुसरं एक शंका म्हणजे लोकांची अशी आहे की शृंग ऋषीची समाधी, त्याच्यावरती शृंग ऋषींची समाधी 4 ठिकाणी तुम्हाला मिळेल भारतात. कशी? तर ते ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आता हे तर आता त्यावेळेला म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कली चालू आहे, त्याची पण 5,000 वर्ष होऊन गेली. नेमकी त्यांची समाधी कुठे त्यांनी घेतली हे कालबाह्य झालं सगळं. बरोबर. पण एक मात्र राहिलं की त्यांचे आश्रम, त्यांची बसाची स्थानं कुठे होती? विंध्याचल पर्वतामध्ये, तसंच सह्याद्री, सातपुडा पर्वतात, हिमाचल, पहिले हिमालय पर्वत, असे ठिकाणी तर तिकडे तिकडे ती स्मारकं बांधली गेली. किंवा इथे शृंग ऋषींचं आश्रम. वाल्मिक ऋषींचं पण तसंच आहे. त्यांचं पण तसंच आहे. हिमालयामध्ये त्यांची समाधी आहे वाटतं. हिमालय कोणी कुठे म्हणतात सातपुडा पर्वत, विंध्याचल पर्वत आहे. हा आपला सह्याद्री, हा पण गणला जातो मोठा. सह्याद्रीला पण सगळ्यांची पावलं सह्याद्रीला, वास्तव्य सह्याद्रीला धावून झालेलं आहे. त्यामुळे ते असं आहे. बरोबर. आता इथे सुद्धा आहे, हे ठिकाण आहे. हे शृंग ऋषी, त्यांचे गुरु, त्यांचे वडील होते विभांडक ऋषी, त्यांची ठिकाणं आहेत ही. आणि त्याच्यानंतर प्रश्न मग ते इथे मुकणे राजे होते ना, ते जे संस्थान होतं ना, संस्थान म्हणजे कसं, हे जे त्यावेळेचे राजे रजवाडे होते त्यावेळेला, हे असं काय महाराष्ट्र या नव्हतं तेव्हा. 400 वर्षापूर्वी हे बांधलं गेलं. अच्छा. 400 वर्ष झाली हे मंदिर बांधून. हे इथे त्यावेळेला काहीतरी आधी निशाणे असेल किंवा साधी आता गावठी कशी लोकांचं काहीतरी एक जुनं स्थान असतंय देवाचं, गावदेव कसा असतं हे असं, तसं शृंग ऋषी आश्रम, तिकडे वाल्मिक ऋषी. पण ती राजाने ती 2 देवळं बांधली. बरोबर. जुनेगडची जुना आणखीन फक्त दगड एवढंच आहे, ते अजून साक्ष आहेत. तिथे पण आहे, इथे पण आहे. ते मुकणे राजांनी पण तिथे पण. आणि त्याला धरून मग हा मठ झाला ना. अच्छा. मठ जो झाला नंतर झाला, मठ त्याला धरून झाला. त्याचे पुजारी होते या देवळाचे, धर्मनाथ बाबा. ते आतमध्ये समाधी आहे ना, ती जिवंत समाधी आहे. अच्छा. संजीवन समाधी आहे. आणि ते संस्थापक आहेत या परंपरेचे. तर ते त्यांनी ही त्र्यंबकेश्वरवरून गादी आणलेली आहे. अच्छा. त्र्यंबकेश्वरला ते होते. तिथल्या त्यावेळेचे पिरजी, 150 वर्षापूर्वीचे पिरजी होते केशरनाथ बाबा, त्यांची सेवा केली त्यांनी. आणि मग ते तिथे सिद्ध झाले. आणि मग तिथून ते परत त्यांच्या गुरुची समाधी झाली. त्र्यंबकला होते ते, त्यांच्या गुरुची समाधी झाल्यानंतर ते फिरत फिरत इथे आले आणि इथे धुनी लावली आणि हा मठ झाला. अच्छा. ही गादी त्र्यंबकवरून आणलेली आहे त्यांनी. ओके. असं आहे. आणि मग त्यांना वैतरणीनाथ महाराज काय? वैतरणीनाथ हे त्यांचं नाव आहे. आता जसं नाव बदलतं. माझं नाव काय ज्ञाननाथ नाही. ज्ञाननाथ मला इथं नाव ठेवलं माझ्या गुरुने. माझे गुरु काशीनाथ जे आहेत ना, आता 94 वर्ष वय आहे, त्या गुरूंनी माझं नाव ठेवलं, दीक्षा दिली, झालं, नाव बदललं. अच्छा. मग ते काय कायदेशीर नाही. अच्छा. मग तसं त्यांचं नाव, त्यांचं धर्म म्हणून इथलं नाव होतं. ते आता पहिले कसं जुने लोकांना त्याला काय नाव बदललं, हे नाव दुसरं नाव तर काय माहिती, धर्मनाथ झाला. अच्छा. स्थानिक नाव झालं ते. अच्छा. तर मित्रांनो, बाबांनी आपल्याला थोडीफार माहिती दिली. खरं तर बाबांकडे सांगायला खूप होतं आणि आपल्याला पण त्यांना विचारायला खूप होतं. पण इथे जे दुसरे बाबा आहेत ना, त्यांची तब्येत जरा बरी नाही, त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त त्यांच्याशी संवाद नाही साधता आला. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम जर आपण आलो तर आपण खूप डिटेलमध्ये या ठिकाणाची माहिती बघू. शहापूर आणि मुरबाड तालुक्यात अनेक मठ आहेत, पण त्यातील सर्वात जुना मठ म्हणून माळमठाला ओळखले जाते. या मठात सध्या 2 बाबा आहेत. त्यातील एका बाबांची प्रकृती खूप खराब होती, परंतु त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांना मानणारी लोक कुठलंही नातं नसताना केवळ श्रद्धेपोटी त्यांची सेवा करताना दिसत होती. खरंच यालाच अध्यात्म म्हणता येईल. देवाच्या चरणासोबत या सेवेतही तितकीच शक्ती आहे हे यावरून सिद्ध होते. तर आता या जागेचं मुख्य महत्त्व आपण बघायला जाणार आहोत, म्हणजेच
शृंग ऋषींचं समाधी मंदिर. हे मंदिर आपल्याला हेमाडपंथी शैलीतील पाहायला भेटते. इतके वर्ष उलटले तरी पण मंदिर अजून सुस्थितीत आहे. या मंदिरात गर्भगृहात खूप अंधार आहे, त्याच्यामुळे काही नीट आपल्याला दिसत नाही. या मंदिराला लागूनच ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रखुमाई आणि गुरु दत्तांचं देखील नव्यानं बांधलेलं मंदिर पाहायला भेटतं. तर मित्रांनो, आता पूर्ण आपला मठ बघून झालेला आहे आणि आता इथे मठाच्या बाजूलाच पुढे एक प्राचीन शिवमंदिर आहे, तर ते बघायला जाऊयात आपण. तर मित्रांनो, मठापासून 100 ते 150 मीटर आलो ना की आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. तर आता मंदिर बघूयात कसं आहे ते. तर मित्रांनो, आता आपण मंदिर बघितलं, मंदिरात जाऊन दर्शन पण घेतलं आणि आता इथे खालीच पायऱ्या थोड्या उतरून ना गंगा प्रकट स्थान आहे, तर ते बघूयात आपण. या कुंडातील पाण्याबद्दल एक अद्भुत गोष्ट सांगितली जाते. कितीही पाणी काढलं तरी या कुंडातील पाण्याची पातळी कधी कमी होत नाही आणि किती मुसळधार पाऊस पडला तरी हे पाणी आपल्या मर्यादितच स्थिर राहतं. या ठिकाणाला गंगा प्रकट स्थान म्हणतात. खरंच हे पाणी गंगेसारखंच पवित्र आहे, कारण उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यावर आजूबाजूच्या गावातल्यांची तसेच पशुपक्ष्यांची तहान हेच भागवतं. तर मित्रांनो, आपला माळमठ आणि त्या शेजारी असणारं प्राचीन शिवमंदिर पाहून झालं आहे. तर तुम्हाला जुन्नरमधील हाटकेश्वर माहीत असेल, पण मुरबाडमधील हाटकेश्वर आहे हे तुम्हाला फार क्वचितच माहीत असेल. तर मी तुम्हाला तेच दाखवायला जाणार आहे. पण त्याआधी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा. तर चला मित्रांनो, जय शिवराय.